मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यात मोठं नुकसान झालंय। पूर ओसरल्यानंतर बळीराजाला धीर देण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांचे दौरे सुरू झालेत। बुधवारी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पाहणी केली आणि त्यानंतर उद्धव ठाकरेही शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले। मात्र ठाकरेंच्या या दौऱ्यावरून भाजपासह शिंदेंच्या शिवसेनेने टीकेचे बाण सोडले आहेत। ते मदत देणार आहेत का? सगळ्यांनी सरळ हस्ते मदत केली पाहिजे, फक्त त्याचं पर्यटन करू नये। ती एक बेनामी कंपनी आहे, त्यांचा पक्ष म्हणजे स्वतःची जाहिरातबाजीमध्ये मशगूल आहे। अशा लोकांना मी किंमत देत नाही। मोजून 3 तासाच्या दौऱ्यामध्ये शेतकऱ्यांचं दुःख तुम्हाला कळणार आहे का? उद्धव ठाकरे उत्तम फोटोग्राफर आहेत। आज सुद्धा ते फोटो सेशनसाठी मराठवाड्यामध्ये जातील, एवढंच ते करू शकतात। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली आहे। बांधावर जात शेतकऱ्यांच्या वेदना जाणून घेत त्यांना धीर दिलाय। मात्र उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यावरून महायुतीनं निशाणा साधलाय। पाहणी दौरे करा पण पर्यटन करू नका असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लगावलाय। ते मदत देणार आहेत का? आणि मी एवढंच सांगतो, पूर परिस्थितीची पाहणी काल मुख्यमंत्री स्वतः होते, मी होतो, अजितदादा होते, आमचे सगळे मंत्री होते। आणि पूर परिस्थितीची पाहणी करताना एवढ्या म्हणजे चिखलामध्ये जिकडे वस्ती पाण्याच्या आतमध्ये होते तिकडे देखील आम्ही गेलो। पूर परिस्थितीची पाहणी करणं, त्यांना मदत करणं, सगळ्यांनी सरळ हस्ते मदत केली पाहिजे, फक्त त्याचं पर्यटन करू नये, एवढीच माझी इच्छा आहे। ती एक बेनामी कंपनी आहे, त्यांचा पक्ष म्हणजे त्यांच्या बोलण्याला मी काय अर्थ हे देत नाही। जे स्वतःची जाहिरातबाजीमध्ये मशगूल आहेत अशा लोकांना मी किंमत देत नाही। उद्धव ठाकरेंनी मराठवाड्याचा दौरा करत शेतकऱ्यांचा बांध काढला। लातूरमधील काटगावमध्ये आणि तांदुळजामध्ये शेतकऱ्याला धीर देण्याचा प्रयत्न केलाय। या दरम्यान शेतकऱ्यांशी संवाद साधताना सरकारनं केलेली मदत पुरेशी आहे का असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलाय। सरकारनं हेक्टरी 50,000 रुपयांची मदत करावी, कर्जमाफी करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली। कर्जमुक्ती झाली आणि मग मदतीचं काय? मदत जशी पंजाब सरकारने केलेली आहे की हेक्टरी 50,000 रुपये ही सगळ्या शेतकऱ्यांची मागणी आहे। आता कोणीतरी म्हणेल एवढे पैसे आणायचे कुठून? हा एक धूळफेकीचा प्रकार आहे। केंद्र सरकारने खरं म्हणजे मदत केली पाहिजे। पंतप्रधानांना सांगतो की PM केअर फंड आता वापरा, नाहीतर कोणाची केअर घेताय तुम्ही? PM केअर फंडातून माझ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, नाहीतर शेतकऱ्याला पर हेक्टरी 50,000 रुपये द्या। ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या पंतप्रधानांनी एक विश्वगुरू म्हणून आपल्या शेतकऱ्यांची काळजी घ्यायला त्यांना काही हरकत नाहीये। दुर्दैव आहे की या परिस्थितीत सुद्धा राजकारण याला महत्त्व दिलं जात आहे। उद्धवजी माजी मुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्री पदावर काम केलंय आणि त्यामुळे अडचणीच्या परिस्थितीमध्ये मदतीचा हात आणि मदत म्हणून आपण सगळ्यांनी भूमिका घेणं अपेक्षित असतं, हे मी त्यांना सांगावं, वेगळं इथे मांडावं असं मला वाटत नाही। पण यात मी एवढं नक्कीच सांगेन, सर्वांना आणि आमच्या शेतकऱ्याला विशेषतः संपूर्ण मदत या प्रतिकूल आणि या अति गंभीर परिस्थितीमध्ये सरकार करेल। यापुढे शेतकऱ्याच्या मागे उभं राहील। गेल्या 2 दिवसांपासून राज्याचं मंत्रिमंडळ नुकसानग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सोलापूर आणि लातूर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी धाराशिवमधील नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेतलाय। तर अजित पवार 2 दिवस सोलापूर, धाराशिव आणि बीडमध्ये तळ ठोकून होते। त्यानंतर उद्धव ठाकरेंनी एकाच दिवसात लातूर, धाराशिव, बीड, जालना आणि संभाजीनगरचा दौरा केलाय। मात्र ठाकरेंच्या दौऱ्याला भाजपासह शिवसेनेचे नेते आता पर्यटनाची उपमा देत आहेत। शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याचं नाटक उद्धव ठाकरे तुम्ही करतायत। ही नौटंकी शेतकरी बघतोय। तुम्ही सकाळी नाश्ता करून घरातून निघणार आणि दुपारी जेवण करायला पुन्हा मातोश्रीवर येणार। हा तुमचा कसला दौरा? मोजून 3 तासाच्या दौऱ्यामध्ये शेतकऱ्यांचं दुःख तुम्हाला कळणार आहे का? तुम्ही कार्पेट टाकून दौरा करणार आहेत का? गेल्या वेळी मुख्यमंत्री असताना ज्या पद्धतीनं रेड कार्पेट टाकून ओल्या दुष्काळाची पाहणी तुम्ही केली होती, आता ही
रेड कार्पेट टाकून ओल्या दुष्काळाची पाहणी तुम्ही करणार आहात का, हा माझा त्यांना सवाल आहे. आता सुद्धा तुम्ही मराठवाड्यात जाल, बांधा बांधानं कडेनं तुम्ही फिराल. शेतकऱ्यांची दुःख तुम्ही समजू नाही शकणार, कारण तुम्ही कायम हेलिकॉप्टर मधून फिरलात. तुम्हाला जमीन माहिती नाही, तुम्हाला माती माहिती नाही, मातीमध्ये राबणाऱ्यांचे प्रश्न माहिती नाही. उद्धव ठाकरे उत्तम फोटोग्राफर आहेत. आज सुद्धा ते फोटो सेशनसाठी मराठवाड्यामध्ये जातील, एवढंच ते करू शकतात. उद्धव ठाकरे हे त्या काटेरी झाडासारखे आहेत की जे काटेरी झाड ना कुणाला सावली देतं, ना कुणाला फळ देतं, ना कुणाला आश्रय देतं. अतिवृष्टीमुळे बळीराजाच्या स्वप्नांचा चिखल झालाय. कष्टाची माती झाल्यानं अश्रूंचा बांध फुटलाय. हाताशी आलेल्या पिकांचा पाण्यात श्वास कोंडून जीव गेलाय. त्यामुळे अशा परिस्थितीत सत्ताधारी असो वा विरोधक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहतायत, पण बांधावरूनही एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडत नाही. हेच खरं वास्तव वारंवार अधोरेखित होत आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.